काय गौरीलाही रुद्रभाऊ आवडतात? कबीरचं हे वाक्य ऐकून तिथे बसलेल्या सगळ्यांच्या नजरा अनन्याकडे वळल्या. मला गौरीबद्दल कन्फर्म नाही की तिलाही रुद्रभाऊ आवडतात की नाही. अनन्याचं हे बोलणं ऐकून साक्षी म्हणाली, जर गौरीला रुद्रभाऊ आवडत नाहीत तर मग तिला जबरदस्तीने रुद्रभावांसोबत जोडणं हेही चुकीचं होईल ना? मला वाटतं की गौरीलाही रुद्रभाऊ आवडता. जशीच कबीरने हे बोललं, सगळे त्याच्याकडे मोठमोठ्या डोळ्यांनी पाहू लागले. होय, मला वाटतं की गौरीलाही रुद्रभाऊ आवडतात. कारण जर आपण नीट पाहिलं तर 3 वर्षांपूर्वी रुद्रभाऊ जरी तिला त्रास देत होते, तरीही गौरी त्यांची काळजी करत होती. इतकंच नाही तर त्या रात्री गौरीसोबत इतकं काही झाल्यानंतरही ती रिमिशाचं खरं घेऊन आली होती. म्हणजे कुठेतरी आपण थोडी आशा ठेवू शकतो. कबीरच्या तोंडून हे ऐकल्यावर क्षणभरासाठी सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. पण काही सेकंदातच कबीरकडे पाहता पाहता ते गायब झालं. हे पाहून कबीर म्हणाला, तुम्ही लोक माझी काळजी करू नका. होय, मी गौरीला प्रपोज केलं होतं, पण त्यावेळेस मला हे माहीत होतं की गौरी मला आवडत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रेम कधीही जबरदस्तीने करता येत नाही ना. आजच पहा, जर गौरीलाही रुद्रभावांबद्दल वाटत असेल तर आपण सगळे त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करू. कबीरचं हे बोलणं ऐकून सगळे आनंदी झाले, तर प्रियंका तर दुप्पट आनंदी झाली. मग आपण लोकांनी पुढे काय करायला पाहिजे? अनन्याचं हे ऐकून ऋतू म्हणाली, पण तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? अनन्याच्या साखरपुड्यात शुभला पाहून वाटत होतं की त्यालाही गौरी आवडते. आणि आजपर्यंत आपण पूर्णपणे खात्री करून घेतलेली नाही की गौरीच्या मनात काय चाललं आहे. म्हणूनच तो गौरी आणि रुद्रभावांच्या मध्ये येऊ शकतो. पण अजून एक अडचण आहे. शुभ विपुलचा भाऊ आहे. कुठे असं होऊ नये की आपल्या कारणामुळे अनन्याच्या आयुष्यावर काही परिणाम व्हावा. साक्षीचं हे बोलणं ऐकून सगळे अनन्याकडे पाहू लागले. अनन्यानेही हे ऐकल्यावर म्हणायला सुरुवात केली, इतक्या वर्षांत रुद्रभाऊ कसे गौरीसाठी तडफडलेत ते फक्त मीच पाहिलंय. आपण सगळे आपल्या आयुष्यात आनंदी होतो, पण रुद्रभाऊ मात्र आतून आतून जळत होते. जराच त्यांच्या आनंदासाठी मला विपुलपासून दूर व्हावं लागलं तर मला काही दुःख नाही, पण मला एवढंच हवं आहे की रुद्रभाऊ आता फक्त आनंदी राहावेत. माहोल थोडा गंभीर होत चालल्याचं पाहून विशाल थोडं हसवत म्हणाला, अरे कबीर, काल अनन्याच्या साखरपुड्यात ती कोण मुलगी होती जी तुला लाईन देत होती? समीर? मेनका, विपुलची चुलत बहीण. विशाल, इंटरेस्टेडही होती. अरे हो, मेनका. खूप हॉट होती. आणि सोबत तुझ्या आयुष्यात तू सिंगल आहेस, मग तू आपलं जमावू शकतोस. इतकं बोलून विशालने समीरला हायफाय दिलं आणि सगळे हसू लागले. त्यांचं बोलणं ऐकून प्रियंकाचा चेहरा उतरला. अरे, गरजेचं नाही ना की जी बाहेरून सुंदर दिसते तिचं मनही तितकंच सुंदर असेल. ओ, प्रियंका मॅडम PhD करत आहेत? तुम्ही कोणत्या विषयाच्या प्राध्यापक होणार आहात? लव्ह गुरु बनण्यासाठी तर करत नाही ना? साक्षीचं हे बोलणं ऐकून सगळे जोरजोरात हसू लागले. तर प्रियंकाचा चेहरा पुन्हा उतरला. तेवढ्यात कबीरने तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला, इट्स ओके, हे सगळं फक्त मजा करत आहेत. कबीरच्या या अचानक आपुलकीच्या वागण्यामुळे प्रियंकाचं मन आनंदाने नाचू लागलं. ती फक्त चेहऱ्यावर स्मित घेऊन कबीरकडे पाहत राहिली. चला मग, आपण पुन्हा एकदा मिशन गौरी सुरू करू. शुभला गौरीपासून दूर करून रुद्रभावांना तिच्यासोबत आणू. हे ऐकून अनन्या म्हणाली, पण हे सगळं होणार कसं? रुद्रभाऊ त्यांचा राग कायम नाकावर घेऊन फिरतात. मनात गौरीसाठी प्रेम आहे, पण तोंडावर मात्र नेहमी कडू बोल. समीर, मी तर लहानपणापासून सोबत आहे, पण आजवर मी त्यालाही समजू शकलो नाही, तर दुसऱ्याला काय सांगणार? हे ऐकून सगळ्यांनी आपलं डोकं धरलं. असं वाटत होतं की त्यांचा हा मिशन इतकाही सोपा नाही होणार. आधी आपण त्यांना दोघांना जास्त वेळ एकत्र ठेवायला हवं. हे ऐकून अनन्या म्हणाली, आज संध्याकाळी सगळे मूव्ही पाहायला जाऊया. होय, हे ठीक राहील. आज थोडं डेमो क्लास पाहू, मग विचार करू की पुढे काय करायचं. अनन्याचं हे ऐकून ऋतू म्हणाली, आणि मग संध्याकाळी सगळे आपल्या मिशन गौरीला अंमलात आणायला निघाले. जिथे अनन्याने विपुललाही बोलवलं होतं. विपुल आल्यावर रुद्र आणि समीर त्याच्या सोबत त्याला साथ देत होते.
अजून मूव्ही सुरू होण्यासाठी वेळ होता म्हणून सगळे बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात त्यांना समोरून शुभ आणि मेनका येताना दिसले. हे पाहून सगळे चकित झाले. सगळे एक नजर रुद्राकडे, एक नजर गौरीकडे, मग शुभकडे पाहू लागले. कबीर, आपलं मिशन गौरी फेल झालं. तुम्हा लोकांकडे काही ढंगचा प्लॅन असेल तर मला सांगा. सध्या मी रुद्रभावांकडे जातो. तुम्ही लोक बघा तुमचं. इतकं बोलून कबीर तिथून उठून रुद्रकडे निघाला. तेवढ्यात शुभ गौरीकडे पाहत म्हणाला, हे मात्र छान झालं यार की तू मला बोलावलं. मी तर घरी बसून बसून बोर होत होतो. हे ऐकताच जिथे सगळ्यांचा श्वास अडकला की गौरीने शुभला बोलावलं आहे, तिथेच हे ऐकून रुद्राचं रक्त उकळायला लागलं. तोवर शुभही गौरीकडे येऊन तिच्या गळ्यात हात घालून मिठी मारली. शुभला अशा प्रकारे गौरीला मिठी मारताना पाहून रुद्राला सहन न झालं आणि त्याने हातात धरलेले सगळे चित्रपटाचे तिकीटं फाडत तिथून बाहेर निघून गेला. त्याला असं करताना पाहून विपुल, शुभ आणि मेनका चकित झाले की याला अचानक काय झालं. तर तिथे बाकी बसलेले लोक मात्र आपलं डोकं धरून बसले होते, कारण त्यांना तर माहीत होतं की इथे काय घडलंय. रुद्र मूव्हीचे तिकीटं फाडत बाहेर निघून गेला. ते पाहून काहीजण थक्क झाले की अचानक रुद्राला काय झालं. तर काहींनी आपले डोके धरले, रुद्र भाऊ तुम्ही हे का करत आहात. पण रुद्र तर आपला रौद्र रूप धारण करून निघून गेला. त्याच्या मागे सगळे एकमेकांकडे पाहत चेहरा उतरवून बसले. आता त्यांना कुठेच आशा उरली नव्हती की रुद्र आणि गौरी कधी एकत्र येतील. सगळे हरलेले खेळाडू जसे निराश होतात तसे निराश होऊन एकमेकांकडे पाहत आपल्या आपल्या घरासाठी निघू लागले. तेवढ्यात विपुल सगळ्यांना थांबवत म्हणाला, आपण एकत्र जेवायला जाऊ मग घराला जाऊ. हे ऐकताच अनन्या आनंदाने त्याच्या गळ्यात पडली. मलाही आत्ता घरी जायची इच्छा नव्हती. मग सगळेजण डिनरसाठी बाहेर पडले. सगळे एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जाऊन बसलेले असतानाच मेनका येऊन कबीरच्या शेजारी बसत म्हणाली, हाय कबीर, कसा आहेस. कबीर, आय एम ऑल राईट, थँक्यू. असं म्हणत कबीरही बसला. तर विशाल आणि समीर इशाऱ्यांनी त्याला चिडवू लागले, ज्यामुळे प्रियंकाला अजिबात आवडलं नाही. अनन्याचा उतरलेला चेहरा पाहून विपुलने तिचा चेहरा हातांनी वर करत विचारलं, काय झालं, चेहरा असा का लटकला आहे. हे ऐकून अनन्याने नकारार्थी मान हलवली, पण तिच्या मनात वादळ उठलं होतं. ती समोर बसलेल्या गौरी आणि शुभकडे पाहत होती, जे हसत खेळत गप्पा मारत होते. त्यांना असं एकत्र पाहून अनन्या विचार करू लागली, रुद्रभाऊ असे निघून गेले तरी गौरीला काही फरक पडत नाहीये. तिच्या चेहऱ्यावर कुठलीच चिंता दिसत नाहीये. तर मग याचा अर्थ गौरीला रुद्रभाऊ आवडत नाहीत. हे विचारताच अनन्याचं मन उदास झालं, पण थोड्या वेळाने स्वतःलाच समजावत म्हणाली, तू रुद्रभावासाठी उदास होण्यापेक्षा गौरीसाठी आनंदी होऊ शकतेस. शेवटी गौरी तुझी बहीण आहे आणि जर तिला शुभ आवडतो, तो तिच्यासोबत आनंदी आहे, तर तुलाही आनंद व्हायला हवा. आणि पाहिलं तर शुभ ही चांगला मुलगा आहे. गौरी त्याच्यासोबत सुखात राहील. पण एकदा तरी मला गौरीला विचारावं लागेल की तिला खरंच कोण आवडतं. असं मनात म्हणत अनन्याने खोल श्वास घेतला आणि बाजूलाच बसलेल्या विपुलच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं. ते पाहून विपुलने तिच्या कपाळावर हसत किस केलं आणि अनन्याही हसली. दरम्यान मेनका कबीरला सतत प्रश्न विचारत होती आणि कबीर कमीत कमी शब्दात उत्तर देत होता. ते पाहून सगळे त्याला इशाऱ्यांनी चिडवत होते, पण कबीर मात्र फक्त आपलं जेवण संपवण्यात लक्ष देत होता. सगळ्यांनी गप्पा मारत जेवण संपवलं आणि घराला परतले. अनन्याचा लग्नाला आता फक्त आठवडाभरच उरला होता आणि तयारी खूप करायची होती. यामुळे सुधाजी खूप त्रस्त झाल्या होत्या. त्यांना असं त्रस्त पाहून रमाशंकर म्हणाले, अगं भाग्यवान, चिंता करू नकोस, सगळं होईल आणि उद्यापासून आपण शॉपिंग सुरूच करतोय. असं म्हणून रमाशंकरजींनी भरात सगळ्यांना सांगितलं की उद्या सकाळी लवकर सगळे शॉपिंगला तयार राहा. मग ते झोपायला गेले. अनन्याही लौरीला झोपायला सांगून आपल्या रूममध्ये गेली. मागे गौरी उभी राहून विचार करू लागली, रुद्र अजून घरी आलाय की नाही. हे विचारताच तिचे पाय आपोआप रुद्रच्या रूमकडे वळले. ती रुद्रच्या रूमपर्यंत गेली. तेवढ्यात तिची नजर बाल्कनीकडे गेली जिथे रुद्र उभा होता. रुद्राला पाहून ती विचार करू लागली, मी रुद्रकडे लावू का. कुठे परत यावेळीसुद्धा त्यांनी मला दुखावलं तर. पण स्वतःलाच समजावत म्हणाली, नाही, काल रात्री तर त्याने असं काही केलं नव्हतं. काल रात्री तर तो किती निरागस वागला होता. ती याच विचारात गुंतली होती की काय करावं, रुद्रकडे जावं की नाही.
मन सांगत होतं जा, पण मेंदू थांबत होता त्याच्याकडून तुला फक्त दुःखच मिळाले आहे. पण अखेर मनाने जिंकून दाखवलं आणि गौरी रुद्रच्या दिशेने पुढे गेली. ती त्याच्या जवळ गेली तेव्हा तिनं पाहिलं रुद्र कोणाशी तरी बोलत होता. आणि जरा जवळ गेली तेव्हा तिचे डोळे मोठे झाले. तिने पाहिलं रुद्रच्या हातात तिच्या आईची शेवटची निशाणी, ती पैंजण होती आणि तो त्याच्याशीच बोलत होता. गौरी हळू आवाजात म्हणाली, ही तर माझी पैंजण आहे. इतक्यात रुद्रनेही तिचे बोलणे ऐकले. गौरी पैंजण घ्यायला हात वर केला तेव्हा रुद्रने तिच्या कमरेत हात घालत तिला आपल्या जवळ ओढलं आणि दुसऱ्या हातातली पैंजण अजून वर केली. गौरी पैंजण पकडू शकली नाही, पण रुद्रने कमरेत धरल्यामुळे ती त्याच्या अंगावर पडली. गौरी इतक्या जवळ येऊन रुद्रच्या डोळ्यात हरवून गेली. याचे डोळे किती स्वच्छ आहेत, ज्यांना पाहून कोणीच सांगू शकणार नाही की हा माणूस नेहमी रागावर असतो. कधी कुठे भडकून जाईल काही सांगता येत नाही. आणि भाषा किती कडवट. पण तरीसुद्धा मन याच्या जवळ येतं. कसं झालं, कधी झालं माहिती नाही, पण याच्या रागावर, याच्या कठोर बोलण्यावरतीच प्रेम जडलं आहे. कितीही समजावलं तरी मन ऐकत नाही. गौरीला अशा प्रकारे हरवलेली पाहून रुद्र फक्त हेच विचार करत होता की हा वेळ इथेच थांबावा, जिथे फक्त मी आणि गौरी असू, आणि सोबत असेल तर फक्त या चंद्राची चांदणी. तर तिकडे गौरी अजूनही रूममध्ये आली नाही. हे पाहून अनन्या तिला बोलवण्यासाठी आपल्या रूममधून बाहेर आली. ती जिन्याने खाली जाण्यासाठी वळलीच होती की अचानक तिला 2 सावल्या दिसल्या. त्या पाहून ती मागे वळली आणि अनन्या थक्क झाली. तिला असं वाटलं की जणू तिच्या पायाखालची जमीन निघून गेली आहे. समोरचं दृश्य पाहून तिला वाटलं की तिने काहीतरी चुकीचं पाहिलंय. पण लगेचच तिच्या चेहऱ्यावर एक मोठं स्मित उमटलं आणि तिने समोर एकमेकात हरवलेले रुद्र आणि गौरी यांचा फोटो क्लिक केला आणि त्यांना ऑल द बेस्ट असा इशारा करत हसत आपल्या रूममध्ये परतली. आत जाऊन तिने तो क्लिक केलेला फोटो पाहिला आणि विचार करताच मिशन गौरीमध्ये सामील ग्रुपला फॉरवर्ड केला आणि आनंदाने चुळबुळत बेडवर आडवी झाली. तिकडे रुद्र स्वतःच्या भानावर येताच त्याने पाहिलं की गौरी अजूनही त्याच्याकडेच पाहत आहे. हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटलं. त्याने गौरीची पैंजण तिच्या कानांजवळ नेऊन थोडीशी हलवली, ज्यामुळे झालेल्या छनछन आवाजाने गौरी भानावर आली आणि आपली पैंजण पकडत म्हणाली, ही माझी पैंजण आहे रुद्र, तुमच्याकडे कशी आली? हे ऐकून रुद्र तिच्या हातून ती पैंजण दूर करत म्हणाला, एक्सक्यूज मी, ही तुझी पैंजण कशी काय असू शकेल? ही 3 वर्षांपासून माझ्याजवळ आहे, म्हणजेच ही माझी झाली. हे ऐकून गौरी पुन्हा एकदा ती पैंजण पकडण्यासाठी धाव घेत म्हणाली, रुद्र पण तुम्ही पैंजणचं काय करणार? तुम्हाला घालायची आहे का? हो, मला घालायची आहे. रुद्रच्या या शब्दांवर गौरी त्याच्याकडे एकटक पाहू लागली आणि रुद्रलाही ध्यान आलं की तो काय बोलून गेला. स्वतःला सावरत तो म्हणाला, माझा अर्थ होता की ही 3 वर्षांपासून माझ्याजवळ आहे, तर पुढेही माझ्याजवळच राहील. हे ऐकून गौरी म्हणाली, रुद्र, पण ही माझीच पैंजण आहे. हो, 3 वर्षांपूर्वी कुठेतरी हरवली होती. पण प्लीज मला परत द्या. सॉरी मिस गौरी, मी ही पैंजण देणार नाही. तेव्हाच गौरीने लक्ष दिलं की रुद्र तिला कमरेत धरून ठेवला आहे आणि तिचा एक हात रुद्रच्या गळ्यात आहे. हे पाहून गौरी थोडी अस्वस्थ झाली. रुद्र, मला सोडा, मला जायचं आहे. गौरीच्या या शब्दानंतर रुद्रचंही लक्ष गेलं की सध्या ते दोघं कोणत्या पोझिशनमध्ये आहेत. हे पाहून तो गडबडून तिला सोडून दिलं, ज्यामुळे गौरी थेट जमिनीवर कोसळली आणि पडल्यामुळे तिच्या तोंडून हलकीशी किंकाळी निघाली. रुद्रला काही कळेना तो काय करावं. गौरीला तसंच जमिनीवर सोडून तो आपल्या रूमच्या दिशेने गेला आणि आत जाऊन दरवाजा बंद केला. त्या क्षणी रुद्रचं हृदय जोराने धडधडत होतं, पण चेहऱ्यावर हलकंसं स्मितही होतं. तर दुसरीकडे अचानक सोडल्यामुळे गौरीच्या कमरेला थोडा त्रास होऊ लागला आणि ती चिडून फुटफुटत लागली. कोणी एवढा बेदिल कसं असू शकतं, आणि वरून चोरही, दुसऱ्याच्या वस्तूला स्वतःची समजून ठेवलेलं. मग रागाने रुद्रच्या रूमकडे पाहत ती म्हणाली, रुद्र प्रताप सिंग, मी माझी पैंजण परत घेऊनच राहणार. नाव वेट अँड वॉच. असं म्हणत ती कमरेवर हात ठेवून आपल्या रूमकडे गेली. तिकडे अनन्याने क्लिक केलेला फोटो ग्रुपमध्ये पाठवताच मेसेजची लाईन लागली, साक्षी, यार, हे रुद्रभाऊ तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसारखे दिसतायत. एका हाताने गौरीला धरलेलं आणि दुसऱ्या हाताने वर पैंजण उचललेलं. हे वाचताच सगळ्यांनी हसण्याचा इमोजी पाठवला. रितू, काय यार, फोटो नाही, तुला तर पूर्ण फिल्म काढायला हवी होती. किती रोमॅन्टिक पोझिशनमध्ये आहेत दोघं. समीर, येस रितू, युअर राईट. अनन्या, यार, घाईघाईत फक्त हेच डोक्यात आलं. एकतर त्यांना असं पाहून विश्वासच बसत नव्हतं की खरंच आहे की स्वप्न. कबीर, सो गाईज,
आता पुढे काय करायचं? रितू, मला तर रुद्रभाऊंसोबतच गौरीच्या नजरेतही काहीसं वाटतंय, पण जोपर्यंत दोघं बोलणार नाहीत एकमेकांना तोपर्यंत काही होणार नाही. साक्षी, मग दोघं बोलत का नाहीत? साक्षीचं हे वाक्य ऐकताच सगळ्यांनी एकत्र डोकं आपट्याचा इमोजी पाठवला. समीर, माझी बायको, देवाने तुला कमी डोकं दिलंय, जास्त खर्च करू नकोस, हे वाचून सगळ्यांनीच हसण्याचा इमोजी पाठवला. कबीर, हे दोघं कधीच बोलणार नाहीत, फक्त स्वतःच एकमेकांबद्दल कथा रचतील आणि मांजरींसारखे भांडून दूर जातील. अनन्या, नाही यार, असं होऊ नये, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. प्रियांका, पण या मांजरींच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? हा मेसेज वाचताच सगळे शांत झाले, कारण दोघांना समोर आणायचा प्लॅन फेल झाला होता. जेव्हा समोरच येणार नाहीत तर सोबत कसे राहतील, हे विचार करून सगळ्यांचं डोकं दुखायला लागलं. सोचते हैं, असं म्हणून सगळ्यांनी आपला फोन बाजूला ठेवला. तिकडे गौरी पुटपुटत रूममध्ये आली आणि बेडवर आडवी झाली. गौरीला असं पुटपुटताना पाहून अनन्या बिछाण्यातच डोकं दाबलं. पुन्हा भांडले दोघं? कसं होणार यांचा कल्याण? कसा येणार दोघं एकत्र? हे विचार करताच अनन्याही झोपी गेली. दुसऱ्या सकाळी गौरी तयार होऊन रूममधून बाहेर आली, तेव्हा तिचं लक्ष रुद्रच्या रूमकडे गेलं आणि सोबतच तिला तिची पैंजण आठवली, जी काल रात्री रुद्रने परत द्यायला नकार दिला होता. तिने नजर चारी बाजूने फिरवली तर खाली सगळे आपापल्या कामात गुंतलेले होते आणि वर अनन्या अजूनही झोपलेली होती. आता फक्त रुद्र काय करत आहे हे पाहायचं होतं. असं विचारतच गौरी रुद्रच्या रूमकडे गेली. आत डोकावलं तर रुद्र अजूनही झोपलेला होता. हीच योग्य वेळ आहे माझी पैंजण परत घेण्याची, असं विचारून गौरी हळूच दरवाजा उघडून आत गेली आणि सावधपणे एक एक वस्तू तपासू लागली, पण तिला तिची पैंजण कुठेच दिसली नाही. आपली पैंजण न सापडल्याने गौरी पूर्णपणे चिडली. तेव्हाच तिचं लक्ष रुद्रच्या बाजूला उशाजवळ गेलं, जिथे तिची पैंजण चमकत होती. हे पाहून ती खुश झाली. मग हळूच रुद्रच्या जवळ गेली आणि त्याच्यावरून वाकतच बाजूला ठेवलेली पैंजण उचलण्यासाठी झुकली. तेव्हाच रुद्रने आपले डोळे उघडले आणि त्या क्षणी मागून सुधाजींचा आवाज आला. रुद्र, रुद्र बेटा, उठलास का रे? आवाज कानावर येताच दोघेही दचकले. गौरी तर अक्षरशः थरारली. आता काय करू? कुठं लपावं? जर काकूंनी पाहिलं तर त्या काय विचार करतील? इतक्यात रुद्रने झटकन तिच्या कमरेत हात घालून तिला पलटी मारली आणि तिच्यावर स्वतः झोपून पांघरून ओढलं. रुद्रच्या या कृतीने गौरीचे डोळे मोठे झाले. काही बोलायला ती तोंड उघडते तोवर सुधा काकू रूममध्ये आल्या. अरे रुद्र बेटा, अजून झोपलास का? पटकन उठ, तुझ्या पप्पाने तुला बोलवलं आहे, असं म्हणताच त्या पांघरून पकडून ओढू लागल्या. दोघेही घाबरले. गौरी मनोमन म्हणाली, यापेक्षा आधीची स्थिती बरी होती, आता या अवस्थेत काकूंनी पाहिलं तर काय होईल? तिने देवाला आठवायला सुरुवात केली. रुद्र गडबडीत पांघरून पकडून म्हणाला, आई राहू दे, मीच करतो. सुधा काकू, तू पप्पांना भेटून ये, मी करते. रुद्र, आई मी कपडे घातलेले नाहीयेत, तू जा ना, मी घालून येतो. हे ऐकताच गौरीने नीट पाहिलं तर रुद्र खरंच शर्ट न घालता झोपलेला होता. त्याला तसं पाहून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. सुधा काकू, अरे त्यात काय झालं? लहानपणापासून कितीतरी वेळा तुला शर्टशिवाय पाहिलंय आणि आईपासून काय लाजायचं? असं म्हणताच त्या पांघरून आपल्याकडे ओढू लागल्या. रुद्र झटकन ते पकडून म्हणाला, आई मी खाली पॅन्टही घातलेली नाहीये, प्लीज जा ना तू, मी येतो. हे ऐकताच सुधा काकू हसल्या. आईकडून एवढं का लाजायचं? बरं पटकन खाली ये, असं म्हणत त्या बाहेर गेल्या. हे ऐकून गौरीचं हृदय धडधडू लागलं. गौरी, तू किती मूर्ख आहेस. पैंजण शोधण्यात गुंतलीस आणि रुद्र दिसलाच नाही तुला. एकदा तरी पाहिलं असतं की तो कसा झोपलाय. ती मनात स्वतःलाच दोष देत होती. इतक्यात तिला चेहऱ्यावर काही जाणवलं. रुद्र तिच्या चेहऱ्यावर आलेले केस गानामागे सारत होता. त्याच्या हलक्याशा स्पर्शानेच गौरीचं हृदय बेकाबू होऊ लागलं. तिचा चेहरा लाल झाला. रुद्र मग तिच्या कानाजवळ ओठ नेत हलकसं कुजबुजला. संपूर्ण दिवस असंच राहायचं का? हे ऐकताच गौरीचं हरवलेलं भान परत आलं. तिने झटकन डोळे उघडले तर तिच्यासमोर रुद्र हसमुख पाहिला. त्याला हसताना पाहून ती मनात म्हणाली, रुद्र, तुम्ही हसताना किती सुंदर दिसता, प्लीज कायम असंच हसत राहा. रुद्र तिच्या वरून सरकत शेजारी गेला आणि म्हणाला, बाय द वे, तू माझ्या रूममध्ये काय करत होतीस? हे ऐकताच गौरीने त्याला धक्का दिला आणि म्हणाली, रुद्र, आधी तुम्ही शर्ट घाला. असं म्हणत ती पटकन उठून बाहेर निघून गेली. तिचा हा पळ पाहून रुद्र हसू लागला आणि बाहेर येऊन गौरीने आपला हात छातीवर ठेवत मनोमन म्हटलं, रुद्र, एक दिवस असाच माझा जीव घेणार तुम्ही. रुद्र जिन्यावरून उतरून हॉलमध्ये आला, जिथे सगळे लोक बसलेले होते. त्यांच्यातच गौरीही येऊन बसली होती. रुद्रने एक नजर गौरीकडे टाकली आणि तिच्या समोरच्या सोफ्यावर जाऊन बसला.
रुद्र तिच्या समोर बसला आणि सतत तिलाच पाहत राहिला. यामुळे गौरीला खूप अस्वस्थ वाटू लागले, इतके की ती वर बघायलाही तयार नव्हते. रुद्रला मात्र तिची ही अवस्था बघून मनातच समाधान आणि आनंद होत होता. तेव्हाच रमाशंकरजी म्हणाले, रुद्र, लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत आणि अजून खरेदीही झालेली नाहीये, तर आज आपण ज्वेलरीची खरेदी करून घेऊया. हे ऐकून रुद्र म्हणाला, डॅड, आपले डायमंड ज्या ज्या शोरूममध्ये जातात आपण त्यांनाच सांगूया, ते बनवून घरीच पोचवून देतील. रुद्रचे बोलणे ऐकताच आजी म्हणाली, अरे रे पोरा, सगळी ज्वेलरी डायमंडची चांगली नसते, काही सोने आणि चांदीचीही शुभ मानली जातात, ती तर आपल्याला थेट दुकानातूनच घ्यावी लागेल. रुद्र आणि आजीच्या बोलण्यावर अचानक गौरी म्हणाली, तसेही आजी, खरेदी घर बसून केल्यावर मजाच येत नाही. जोपर्यंत आपण 2-4 दुकानं फिरत नाही आणि शेवटी चाट पाणीपुरी खात नाही तोवर खरी मजा नाही येत. गौरीचं बोलणं ऐकून सुधाजी आणि आजीने तिच्या बोलण्याला मान डोलावली. तेवढ्यात वरून खाली उतरत अनन्या म्हणाली, गौरीने अगदी खरं म्हटलंय, घर बसल्या खरेदीत काही फिलिंगच नाही. आपण बाहेरच जाऊया. सगळ्यांचं बोलणं ऐकून रुद्र म्हणाला, ठीक आहे मग, सगळेच बाहेर जाऊयात. एवढं बोलून रुद्र उठणार तेवढ्यात त्याच्या शेजारी बसलेल्या आजीची नजर रुद्रच्या गळ्याकडे गेली. तिने त्याला थांबवत विचारलं, अरे पोरा, हे तुझ्या गळ्यावर लाल रंग कसा लागला आहे? आणि तिने स्वतःच्या हाताने त्याच्या गळ्याला स्पर्श करत म्हटलं, जर तुझी एखादी प्रेयसी असती तर मी याला तिच्या लिपस्टिकचा डाग म्हणाले असते, पण ती कुठली बिचारी पोरगी असेल जी तुला बॉयफ्रेंड करेल? असं म्हणत आजी हसायला लागली. रुद्रने आजीच्या तोंडून लिपस्टिकचा डाग ऐकला आणि ताबडतोब गौरीकडे पाहिलं. तिथे गौरीने आपले ओठ दाबून घेतले होते. गौरीची ही हालचाल बघून रुद्र हसतच उभा राहिला आणि पायऱ्या चढत आपल्या रूमकडे तयार होण्यासाठी गेला. थोड्याच वेळात सगळ्यांनी पटकन नाश्ता करून खरेदीसाठी बाहेर पडले. आजोबा आजी घरीच थांबले होते, तर रमाशंकरजी केटरिंगवाल्यांशी बोलायला निघाले होते. आणि एका गाडीमध्ये रुद्र, कबीर, अनन्या, गौरी, सुधाजी आणि जयाजी ज्वेलरीची खरेदी करण्यासाठी गेले. गाडीत मागे 4 बायका बसल्याने थोडी कोंडी झाली होती, पण खरेदीच्या आनंदात सगळ्यांनी तडजोड केली. सगळे मार्केटमध्ये पोहोचले आणि एका मोठ्या ज्वेलर्सच्या शोरूमसमोर रुद्रने गाडी पार्क केली. सगळे उतरून आत गेले. तिथे अनन्यासाठी वेगवेगळी ज्वेलरी पाहिली जात होती. अनन्या ती घालून ट्राय करत होती. त्याचवेळी गौरीची नजर एका सुंदर कमरपट्ट्यावर गेली, जो पूर्ण सोन्याचा होता. त्यावर पुढे 2 जोडी मोर कोरलेले होते आणि त्याला घुंगरं लटकवलेली होती, जी 2 लेयरच्या बारीक चैनने बांधलेली होती आणि त्या चैनवरही छोटी छोटी घुंगरं लटकवलेली होती. ते पाहताच गौरीला तो कमरपट्टा पहिल्याच नजरेत आवडला. जेव्हा तिने त्याची किंमत विचारली तेव्हा समजले की तो लाखाच्या वर आहे. हे ऐकून गौरीचा चेहरा उतरला, कारण अजून तिची इतकी कमाई नव्हती की ती एवढा महाग कमरपट्टा घेऊ शकेल. गौरीने लंडनमध्ये 3 वर्ष शिष्यवृत्तीवर इंटर्नशिप केली होती आणि पार्ट टाइम जॉब करून काही खर्चाचे पैसे मिळवलेले होते. गौरी तो कमरपट्टा हातात धरून बराच वेळ बघत राहिली. मग तो काउंटरवर ठेवून ती अनन्याकडे गेली, जिथे अनन्या ज्वेलरी ट्राय करत होती. तिच्या गेल्यानंतर दूर उभा असलेला रुद्र, जो बराच वेळपासून गौरीलाच पाहत होता, त्याने पाहिलं की गौरीला तो कमरपट्टा आवडूनही तिने घेतला नाही. मग तो त्या काउंटरवर जाऊन तो कमरपट्टा पॅक करून बिलिंगसाठी दिला. थोड्याच वेळात अनन्यासाठी ज्वेलरीची खरेदी झाली, तर सुधाजींनी मुलाच्या घरी देण्यासाठी काही आवश्यक ज्वेलरी घेतली, जी लग्नाच्या विधींमध्ये द्यायची होती. आजची ज्वेलरीची खरेदी पूर्ण झाली होती, पण सगळे खूप थकले होते. घरी परतल्यावर सगळे हॉलमधल्या सोफ्यावर आडवे झाले, तर सुधाजी आणि जयाजी मिळून खरेदी आजोबा आणि आजींना दाखवत होत्या. सगळ्यांनी पटकन जेवण केलं आणि झोपी गेले, कारण त्यांना उद्याही खरेदीला जायचं होतं. लग्नाचं घर असलं की एकाच दिवसात खरेदी कधीच पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांचं रोजचं हेच काम झालं होतं. काहीच दिवसात लग्न होतं म्हणून खूप काम होतं. सगळे लग्नाच्या खरेदीत आणि तयारीत गुंतले होते. विशाल, समीर, रितू हे लोकही येऊन अनन्या आणि रुद्रांसोबत तयारीत गुंतले. तर शुभ आजकाल विपुलसोबत व्यस्त होता, त्यामुळे त्याचं गौरीशी भेटणं होत नव्हतं आणि यामुळेच आपल्या रुद्रभाईंचं मनही शांत होतं. आणि अखेर तो दिवस आलाच, ज्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून लग्नाचे सारे कार्यक्रम सुरू होणार होते. श्री गणेशाय नमः. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. परमस्नेही स्वजन हो, परमपूज्य परमात्म्याच्या असीम कृपेने अनन्या प्रतापसिंह आणि विपुल अरोरा यांच्या लग्नाच्या या मधुर क्षणी आपणास सादर आमंत्रित करण्यात येत आहे. मांगलिक कार्यक्रम, संगीत, मेहंदी, हळद, बारात, विदाई. या विवाह सोहळ्यात नृत्यही होईल, शिट्ट्याही वाजतील, ठुमकेही लागतील, भावनिक क्षणही येतील, बँड बाजाही वाजेल, डोळ्यात आनंदाश्रूही येतील. 2 अंतःकरणे एकत्र येतील
आणि नवे नवे नातेबंधही निर्माण होतील. माझ्या यूट्यूब चॅनलवरील मित्रमैत्रिणींनो, आपण या विवाह सोहळ्यास मनपूर्वक आमंत्रित आहात. तारीख 29 ऑगस्ट. स्थळ मुंबरी. वेळ आपण येईपर्यंत.